घंटी वाजली आणि बस सुटली, ही जी एक जुन्या किंवा गावाकडची एक म्हण आहे ती खरंच आहे. पण या एस-टी चालवणाऱ्या वाहक असतील, चालक असतील, त्यात कर्मचारी असतील, यांच्या वेतनाचा प्रश्न आता महाराष्ट्रासमोर निर्माण झालेला आहे. कारण या महिन्यात त्यांचा 56% पगार झाला म्हणून हे लोक आंदोलन करतात, हे कर्मचारी आंदोलन करतात. असेच काही कर्मचारी आपण या जो रोज आपण प्रवास करतो या बसमध्ये, तुम्ही आम्ही, पण आज हे प्रवासी म्हणून या ठिकाणी कर्मचारी आहेत. कारण ज्यांच्या भरोशावर यांचं गाडा आहे, जे प्रवासी यांना कमावून देतात आणि सरकार यांना जे वेतन देतं ते वेतनही अपुरं देतं. आणि त्याच विषयावर आपल्यासोबत हे कर्मचारी आहेत. बसमध्ये बसवले याकरता की प्रवाशांच्या जागी आज ते आहेत. कारण की त्यांना जर पूर्ण वेतन मिळालं नाही तर कदाचित त्यांची उद्याची घरगाडं कसं चालेल हाच प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे. काय आंदोलन सुरू आहे, काय मागण्या होत्या आणि काय झालंय? आमची मागणी ही होती की कालचे आमचे कर्मचाऱ्यांचे जे पगार झाले ते फक्त 56%च पगार देण्यात आला. जिथे 100% पगार द्यायला पाहिजे तिथे 56%च पगार का? आमचा हा प्रश्न आहे प्रशासनाला आणि सरकारला की एस-टी कर्मचाऱ्यांचं घरदार हे पगाराच्या भरोशावरती चालत असतं. आमचा कर्मचारी एवढ्या कडक उन्हात 44-45 डिग्री सेल्सिअसमध्ये काम करतो आणि जर त्याला पगार महिन्याच्या शेवटी तो ज्या गोष्टीची वाट बघतो की त्याला पूर्ण पगार मिळाला पाहिजे, पण तो पगार त्याला फक्त 56% मिळतो. त्या 56% पगारात त्यांनी त्याचं घर खर्च चालवायचा, त्याचं कुटुंब पाहायचं, की त्यांनी बँकेचे हप्ते लोन जे घेतलेले असतात ते फेडायचं. यामुळे कसं काय त्याचं कुटुंब चालणार आहे? तर सरकारला माझा प्रश्न आहे की त्यांनी का बरं एस-टी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि त्या एस-टी कर्मचाऱ्यांचे हाल का करत आहे? एक वाहक आपल्यासोबत आहेत. पहिलेच पगार कमी आहे ही मागणी किंवा ही ओरड बऱ्याच वर्षापासून आहे आणि त्यातही पगार कमी. एस-टीचे पगार म्हणजे खूपच कमी झालेले आहे आणि त्यातल्या त्यात पगारही पूर्ण मिळत नाही आहे. 56% पगार म्हणजे काहीच नाही. आणि त्यातल्या त्यात 7 तारखेला जो पगार होत असतो तो जवळजवळ 15 तारखेला जवळपास होऊन राहिला पगार. म्हणजे किती वेळ लागून राहिला. आणि 56% म्हणजे खूपच पर्सेंट ते कमी झालेलं आहे. बरं, पैसे कमावून देतात म्हणजे सरकारकडे जी राशी जमा होते प्रवाशांच्या तिकिटांची ती पूर्णतः या ठिकाणी जाते, तरी पण पगार कमी येतो. एस-टी महामंडळामध्ये बसमध्ये जे प्रवासी बसतात, आता सरकारने त्याच्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक आणले. 75 वर्षाच्या वरील जे प्रवासी आहेत त्यांना आम्ही फ्रीमध्ये, ज्येष्ठ नागरिक त्यांना एस-टी फ्रीमध्ये सुविधा पुरवते आणि त्यांचे जे पैसे आहेत ते आम्हाला राज्य सरकारकडून मिळते. आमचं जे सवलत मूल्य आहे हे राज्य शासनाकडे कमीत कमी 1000 कोटीच्या जवळपास थकलेलं आहे. ते या महिन्यात त्यांनी पूर्ण दर महिन्याला 350 कोटीच्या जवळपास दिल्या जाते, परंतु या महिन्यामध्ये 270 कोटी देण्यात आले आणि त्याच्याही मधले 40 कोटी हे एस-टी-सी-बी बँकेला देण्यात आले आणि त्यामुळे या पगारामध्ये वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यामुळे 56% पगार देण्यात आले आणि तो 56% पगार या महिन्यात दिल्यामुळे कर्मचाऱ्याचे प्रचंड हाल होत आहे. या महिन्यामध्ये सणवार आहेत, लग्नसराई आहेत, आता ईद होऊन गेला, नंतर आता 14 एप्रिल आहे, रामनवमी होऊन गेली, नंतर हनुमान जयंती. कर्मचाऱ्यांनी एकमेकांजवळून उधारीने पैसे घेतलेले आहेत आणि हा अर्धवट 56% पगार मिळाला तर हा गाळा चालवायचा कसा हा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे. नक्कीच हा गाडा चालवायचा कसा? कारण प्रत्येक घराला आपलं घरातील गाडा चालवायसाठी पैशाची गरज असते. एस-टी कर्मचाऱ्यांची पहिलीच ओरड आहे, कारण की त्यांच्या ज्या ड्युट्या जर म्हटल्या आणि ते रोज हजारो जीवांना म्हणजे प्रवाशांना घेऊन जातात, आपला जीव मुठीत घेऊन, आणि तरीही त्यांना जर वेतन कमी मिळत असेल तर काय म्हणाल तुम्ही? राज्य शासनाने एस-टी कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत करण्याची विधानसभेमध्ये घोषणा केली होती आणि तशी हमी पण दिली होती. वेगवेगळ्या प्रकारच्या 31 सवलती, 31पेक्षाही जास्त सवलती प्रवासामध्ये सामान्य जनतेला राज्य सरकारकडून दिल्या जातात आणि त्या सवलतीपोटी जे मूल्य आम्हाला वेळेवर द्यायला पाहिजे ते या महिन्यामध्ये सुद्धा मिळालं नाही. 7 तारखेला होणारा पगार करण्याची तरतूद राज्य शासनानं केलेली असताना सुद्धा आता पगार 15 तारखेपर्यंत होत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि राज्य शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी अशी आमची मागणी आहे. मागण्या भरपूर आहेत, मागण्या पूर्ण होत नाहीत, कसं गाडं चालवायचं घराचं? एवढा पगार झाल्यानंतर लेकराच्या शिक्षणाचा वगैरे प्रश्न येतो, तो प्रश्न मार्गी लागलाच पाहिजे आणि आम्ही 30 दिवस काम केल्यानंतर आम्हाला पूर्ण पेमेंट द्यायलाच पाहिजे. त्यांनी द्यायला हवं होतं आणि दिलं नाही याचा मी निषेध करतो. त्याच्यामुळे आमची परिस्थिती
दयनीय होत आहे. तुमचे मन भरून येत आहे या संपूर्ण गोष्ट, कारण दिवस रात्र तुम्ही मेहनत करताय. येस, हं? खूप 24 तास ड्युटी करतो आणि तरीही आम्हाला पगार मिळत नाही, त्यामुळे आम्हाला वाईट वाटतं. आणखी काही कर्मचारी आहेत, एस टी चालक वाहक आहेत आपल्यासोबत, काय म्हणाल? हे जे सरकार आहे, हे सरकारला जे अधिकार आहे त्या अधिकाराचा दुरुपयोग करून या एस टी कर्मचाऱ्याला, कष्टकरी कर्मचारी आहेत ते, आज जर तुम्ही जर पाहिलं, आज 44-45 डिग्री तापमानामध्ये आमचे चालक वाहक आपल्या घरापासून प्रवाशांची सेवा करतात आणि शासनाला महसूल मिळवून देतात. परंतु शासन जे या प्रवाशांना जे सवलती देते त्याचं जे बऱ्याच जणांनी म्हटलेलं आहे की सवलत मूल्य जे आहे आम्हाला ते सरकार देत नाही. सरकार सवलत डिक्लेअर करते प्रवाशांना, पण त्या सवलतीचं मूल्य आम्हाला देत नसल्यामुळे आज आमचा पगार जो आहे तो 56% झालेला आहे. अशा या महागाईच्या काळामध्ये आम्ही जीवन कसं जगावं, एस टी कर्मचाऱ्यांनी जीवन कसं जगावं, कारण हे सगळे जे कर्मचारी आहे, हे जे चालक वाहक आहे, हे शहरामध्ये न राहता खेड्यापाड्यामधनं राहतात हे, आणि 56% पगारामध्ये महिना कसा भागवावा हा प्रश्न पडलेला आहे. तरी आमच्या मार्फत आमची सरकारला विनंती आहे की आमचे जे सवलत मूल्याचे जे पैसे आहे ते आम्हाला न चुकता दर महिन्याला जितके होतात तितके जे द्यायला पाहिजे, त्याच्यामुळे आमचा प्रश्न मिटेल, एवढेच माझं या वेळेत सांगणं. तर कर्मचाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जे आम्हाला सवलत मूल्य मिळते आहे ते सवलत मूल्य आमचा हक्काचं आहे, ते हक्काचं आमचं सवलत मूल्य दिलंच गेलं पाहिजे. आणखी काही आपल्यासोबत कर्मचारी आहे. मला एक सांगा, 44 डिग्री विदर्भात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात 40 डिग्रीचं जवळपास आहे. बस म्हटल्यानंतर तुमच्या बसच्या पहिलेच पाहिजे त्या सुविधा नसतात, इंजन गरम असतं, चालक तिथं बसलेला असतो, संपूर्ण गरमीचा दिवस आहे. अशा ह्याच्यातही कर्मचाऱ्यांचे पगार कमी करणं हे कितपत योग्य वाटतं? पहिली गोष्ट तर वेतन कायद्यामध्ये एखादा कामगार जर 30 दिवस कामगिरी करत असेल तर त्याचं 100% वेतन हे 10 तारखेच्या आत दुसऱ्या महिन्यात व्हायला पाहिजे. पण कामगार वेतन कायद्यामध्ये अशी तरतूद कुठेही नाही की ते पगार जो आहे हा पार्ट पेमेंट करता येईल, अशी कुठली तरतूद नाही. म्हणजे सरळ शासनाने प्रशासनाने हा कायद्याचा भंग केलेला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आमचा चालक वाहक आणि यांत्रिक हे खरंच कष्टकरी आहेत, फार कष्ट करतात, ऊन वारा पाऊस कुठलीही म्हणजे हे न करता प्रवाशांची रात्रंदिवस सेवा करत असतात. असं असताना शासन प्रशासनाने एस टी कामगारांचं वेतन हे वेळेवर दिलं पाहिजे आणि 100% वेतन दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये राज्य शासकीय कर्मचारी हे 53% महागाई भत्ता घेत आहे, पण आज रोजी एस टी कर्मचारी हा 46%च महागाई भत्ता घेत आहे. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना एप्रिल 2020 पासून आम्हाला 6500ची वाढ दिली, पण 6500ची वाढ ही सप्टेंबर 2024च्या पगारापासून लागू केली, पण मागील अजून फरक मिळालेला नाही. 2018 पासून जो महागाई भत्ता आम्हाला मिळाला त्याचा फरक मिळालेला नाही. मग सगळ्या गोष्टी इतर कर्मचाऱ्यांचे, इतर महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचे जर वेतन योग्य वेळी येत असतील, त्यांना आयोग लावला जात असेल, तुमचं का बरं नाही? बरोबर आहे, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. एक चालक सोबत आपण प्रयत्न करू. ठीक आहे, चालक गाडी चालवतात, काय म्हणाल तुम्ही? आता पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल माझं असं म्हणणं आहे की शासनाने सर्व प्रशासनाचे जे कर्मचारी आहेत हे पूर्णपणे आपल्या काम करत असतानासुद्धा, काम केल्यानंतरसुद्धा पूर्ण वेतन नाही देऊ शकत असेल तर हे पूर्ण कर्मचारी जे आहेत, महामंडळाचे कर्मचारी, हे तीव्र आंदोलन करू शकतात. तर एकंदरीतच कर्मचाऱ्यांचा रोष जो आहे तो प्रशासन आणि सरकारवर आहे, कारण की या संपूर्ण घटनेमध्ये किंवा या संपूर्ण बाबीमध्ये प्रवाशांच्या काळजी करणारे हे जे कर्मचारी आहेत, त्यांना वाहून नेणारे, गंतव्यावर पोहोचवणारे जे एस टी कर्मचारी, त्यांचं वेतन झालंच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी झालेली आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.